सांगलीच्या दुथडीवरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत आज परंपरा, साहस आणि रोमांच यांचा अनोखा संगम पाहायला मिळाला. पुराच्या पाण्यात पार पडलेल्या पारंपरिक होड्यांच्या शर्यतीने हजारो नागरिकांचं लक्ष वेधून घेतलं. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील 10हून अधिक संघांनी या स्पर्धेत सहभाग घेत वेगवान प्रवाहाला छेद देत आपल्या कौशल्याची झलक दाखवली. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम फेरीत सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावर मानाची गदा आपल्या नावावर केली. नदीकिनारी जमलेल्या नागरिकांनी स्पर्धकांना उत्स्फूर्त दाद देत जल्लोषात या पारंपरिक जलक्रीडा स्पर्धेचा आनंद लुटला. आजचा हा संपूर्ण होड्या स्पर्धा ज्या आहेत चांगल्या पद्धतीने पार पडतात. मी आज स्वतः पहिल्यांदाच सांगलीला स्पर्धेनिमित्त आलेलो आणि मुळात आज मी स्वतः बोटीत बघून जाऊन काही तिथल्या जे स्पर्धक आहेत त्यांच्याशी सुद्धा संवाद साधला. तर मला वाटतं अतिशय मेहनत घ्यायला लागतो या स्पोर्ट्ससाठी. मागचे 2-3 महिने झालं ते सर्वजण तयारी करतात. काही मला वाटतं टीम्स हे कोल्हापूरमधून सुद्धा आले आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्र भागातून विशेषतः आहेत आणि ह्यातून प्रेरणा घेऊन मला वाटतं कोल्हापूरमध्ये सुद्धा या स्पर्धा चालू कराव्या लागतील येणाऱ्या काळात लवकरच. कारण काय आज सोशल मीडियापासून युवा पिढीला दूर ठेवण्यासाठी खरं तर क्रीडा महोत्सव चांगल्या पद्धतीने असे भरवणं आवश्यक आहे आणि मला वाटते ते आमच्या युवा मोर्चाच्या शांतीनाथ भाऊंच्या माध्यमातून होत आहे. तिथं तुम्ही बघू शकता जवळपास 4-5 हजार तरुण सर्व इथं उपस्थित आहेत त्या स्पर्धा बघण्यासाठी. आणि स्पोर्ट्स हा एक असा विषय आहे जो सर्वांना एकत्रित करतो. त्यामुळे मला आनंद आहे आणि स्पर्धेला मनापासून शुभेच्छा.